नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलला तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत। आज आपण वाळवण रेसिपी करतोय। तर आता उन्हाळा यायला लागलेला आहे, मार्च महिना आलेला आहे, त्यामुळे आता वाळवण करायला लागणार आहे आणि त्यासाठी आपण कुरडईची रेसिपी करतोय। पण ही कुरडई अगदी कोणालाही करता येईल इतक्या सोप्या पद्धतीने केलेली आहे। यासाठी आपल्याला गहू सुद्धा भिजवत बसायची किंवा मिक्सरचा राळा घालायची अजिबात गरज पडणार नाही। ही कुरडई अगदी सोप्या पद्धतीने केली आहे। चला बघूया कशी करायची। तर यासाठी मी रवा घेतलेला आहे। रवा मी 2 वाट्या घेतलेला आहे। हा रवा आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे 2 ते 3 पाणी घालून, म्हणजे यामध्ये जर काही डर्ट असेल, काही घाण असेल तर ते निघून जाणार। अशा प्रकारे हा रवा मी आता स्वच्छ धुवून घेत आहे। रवा धुवून झालेला आहे। आता यामध्ये पाणी घालायचं आहे आणि हा रवा आपल्याला 3 दिवस असाच भिजत घालायचा आहे। पण सकाळ संध्याकाळ या रव्यातलं पाणी आपल्याला उपसून घ्यायचं आहे आणि परत फ्रेश वॉटर त्यात घालायचं आहे। अशा प्रकारे हा रवा आपण 3 दिवस भिजवून घेतलेला आहे मी, आणि 3 दिवसांनी आता याच्या वरचं जे पाणी आहे ते रवा यायला लागेपर्यंत आपल्याला काढून घ्यायचं आहे। आता बघू शकता रवा पाण्यात यायला लागला आहे। आता आपण हे पाणी काढणं थांबवायचं आहे। तर तुम्ही बघू शकत असाल तर आता आपला हा चीक तयार झालेला आहे। अगदी गव्हाच्या कुरडईसारखी ही कुरडई होते आणि त्यापेक्षा कमी मेहनतीत होते। यासाठी आपल्याला एका कढईमध्ये जेवढं चीक असेल तेवढंच पाणी घ्यायचं आहे। मी अगदी थोडंसं म्हणजे पाव कप पाणी जास्त घातले होतं त्यापेक्षा, आणि चवीला मीठ घातले। आता या पाण्याला उकळ आली की अगदी थोडंसं पाणी त्यातलं मी बाजूला काढून ठेवले आहे, म्हणजे रवा आळत आल्यावर आपल्याला गरज पडली तर आपण त्यात घालू शकतो। आता या उकळलेल्या पाण्यामध्ये आपल्याला हे जे चीक आहे हे अशा प्रकारे थोडं थोडं करत घालायचं आहे आणि एका हाताने सतत ढवळत राहायचं आहे, कारण सगळं एकदम घातलं आणि ढवळलं नाही तर गुठळ्या होऊ शकतात। म्हणून एका हाताने हलवायचं, एका हातात चीक घ्यायचा आणि थोडं थोडं करत सगळं मिक्स करायचं अशा प्रकारे। अशा प्रकारे हलवत हलवत मी सगळं जे चीक होतं ते यामध्ये घातले। आता आपल्याला सतत हलवायचं आहे जेव्हापर्यंत हे चीक किंवा हे जे रव्याचं मिश्रण आहे ते आळून येत नाही तेव्हापर्यंत आपल्याला हे हलवत राहायचं आहे। आता हे चीक आळून यायला लागले, थोडंसं आधीपेक्षा घट्टसर झालंय। तर आता हे चीक छान आळून आलेलं आहे, मस्त घट्ट झालेलं आहे। आता यावर आपण झाकण ठेवतोय आणि आपल्याला 8 ते 10 मिनिटं अगदी कमी आचेवर, मंद आचेवर आपल्याला हे चीक जे आहे ते छान शिजवून घ्यायचं आहे। तर चीक शिजलेला आहे, चकाकी आलेली आहे, बघू शकता चकाकी आलेली आपल्याला हवं आहे आणि कढईपासून हे चीक सुटलं पाहिजे। आता बघत असाल तर ते चीक सुटायला लागलं आहे। तुम्ही बघू शकत असाल, मी झूम करून दाखवते, चकाकी आलेली आहे, पण मला याहून आणखीन जरा जास्त चकाकी हवी आहे। तर यासाठी मी झाकण ठेवून आणखीन 3 ते 4 मिनिटं याला स्टीम देणार आहे। आता मात्र आपलं चीक अगदी पूर्णपणे शिजलेलं आहे, मस्त चकाकी आलेली आहे। मी इथे लाकडी चमचा वापरलेला आहे त्याच्यामुळे त्याला ते चिपकतं, पण चीक मस्त शिजलेला आहे, कढईपासून सुटायला लागलंय ते। आता आपण या तयार चिकाच्या कुरळ्या पाडून घेऊ। तर यासाठी मी एक प्लास्टिक घेतलेलं आहे, हे बऱ्यापैकी जाड प्लास्टिक आहे, अगदी पातळ नाही घ्यायचं। त्याला मी तेल लावून घेते आहे। याऐवजी कापडसुद्धा वापरता येणार आहे कॉटनचा, तो कसा वापरायचा तो मी पुढे दाखवणार आहे तुम्हाला। हे चीक गरम असतानाच आपल्याला याच्या कुरळ्या पाडून घ्यायच्या आहेत, आणि यासाठी मी असा एक साचा घेतला आहे। याला शेवेची मध्यम आकाराचे छिद्र असलेली एक चकती लावलेली आहे, आणि यामध्ये आता आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे। गरम असतानाच पाडायची, थंड झाल्यावर थोडंसं ते घट्टसर होतं आणि परत मग त्याच्या पाडताना जरा गुठळ्या होतात। अशा प्रकारे साचा भरून घेतलेला आहे, टाईट करून घेतला व्यवस्थित, आणि प्लास्टिकवर कुरळ्या पाडून घेतोय। सहज येतात, अजिबात हाताला टाईट वाटत नाही। जर रवा छान शिजला नसेल, अर्धवट शिजला असेल तर मात्र कुरळ्या पाडताना ते टाईट लागतं, हाताला जड जातं।
अशा प्रकारे मी सगळ्या कुरवड्या पाडून घेत आहे। कॉटनच्या कापडावर सुद्धा कुरवड्या पाडता येतात आणि त्या अगदी सहज निघून येतात। या प्रकाराने एक कॉटनचा कापड घेतलेला आहे मी आणि तो ट्रेवर ठेवला आहे म्हणजे उचलायला सोपं होईल। या प्रकारे यावर पण कुरवड्या पाडून त्या आपण वाळवू शकतो, सहज निघतात। या प्रकारे मी सगळ्या कुरवड्या पाडून घेतलेल्या आहेत। आता या कुरवड्या आपल्याला 2 दिवस मस्त कडकडीत उन्हात वाळवून घ्यायच्या आहेत आणि माझ्या कुरवड्या अगदी वाळून तयार झालेल्या आहेत। बघू शकता 2 कप रव्यापासून एवढ्या कुरवड्या, साधारण 22-23 कुरवड्या माझ्या झालेल्या आहेत या आकाराच्या। गव्हाच्या कुरवडीपेक्षा अगदी झटपट अशी ही कुरडई होते आणि चवीला सुद्धा तशीच लागते। तर तुम्ही एकदा तर नक्कीच ट्राय करून बघा। आपण एक कुरवडी तळून बघूया। कडकडीत तेल गरम करायचं कुरवडीला, मस्त फुलून आलेली आहे, बघू शकता। तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा। तुमच्या काही प्रतिक्रिया असल्या तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवत जा। पुन्हा भेटूया लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओसह। बाय बाय।